नमस्कार, राधाश्रीचे बोल. आज टॅरोचा हा व्हिडिओ अपलोड करताना विशेष आनंद होत आहे, कारण आज श्रीराम नवमी आहे आणि सहजच कोणतं कार्ड घ्यावं, कोणत्या कार्डविषयी माहिती अपलोड करावी असा विचार मनात आला आणि जजमेंट हे कार्ड पुढे आलं. हे 20 या नंबरवर येणारं कार्ड आहे. न्यूमरोलॉजीच्या दृष्टीने म्हणजे संख्याशास्त्राच्या दृष्टीने 2 नंबरचं कार्ड ह्याला म्हणता येईल, ज्याच्यावर चंद्राचा प्रभाव असतो. टॅरोविषयी असं आहे की आपल्याला संख्याशास्त्र माहिती नसेल, आपल्याला पारंपरिक ज्योतिषशास्त्र माहिती नसेल, पण टॅरोचा जर का सखोल अभ्यास असेल तर आपल्याला जातकाच्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर देता येतं. मुख्य म्हणजे टॅरोचं वाचन, टॅरोविषयी मत प्रगट करताना सूक्ष्म निरीक्षण शक्ती फार आवश्यक आहे. जजमेंट या कार्डकडे पहा ना. माणसाचा चेहरा आहे. डोक्यावरचे केस लाल आणि पिवळ्या रंगात दाखवलेले आहेत. मागे गरुडाचे पंख आहेत. हाताच्या भोवती आकाश तत्वाचे ढग दाखवलेले आहेत. तोंडामध्ये पिपाणी आहे, वाद्य आहे आणि डॉक्टरांचा जो सिंबल असतो तोही याच्यात दाखवलेला आहे. आणि खाली माणसं आहेत पृथ्वीवरती. हा जो गरुड पंख असलेला माणूस जणू देवदूत आकाशातून पृथ्वीवासियांकडे पाहतोय आणि पृथ्वीवासी स्त्री, पुरुष, मुलं, समाज जजमेंटसाठी प्रार्थना करीत आहेत. सध्या जगातली परिस्थिती अशीच नाही का? युद्धजन्य परिस्थितीमध्ये विस्कळीत झालेली अख्ख्या जगाची घडी अशीच आहे, नाही का? काही माणसं एकमेकांवरती कुरघोडी करत सत्ता स्थापनेसाठी, देश बळकावण्यासाठी विध्वंस करीत आहेत. पण देश हा माणसांनी बनतो आणि जर का त्या देशातली माणसंच नाहीशी झाली तर काय फक्त भग्न राहिलेल्या त्या देशातल्या काही अवशेषांवर कोणी राज्य प्रस्थापित करणार आहे का? या उलट शांतीच्या मार्गाने गेलं तर अनेक गोष्टी सुकर होतात. ही बुद्धी त्या प्रत्येक देशाच्या नेतृत्वाला मिळो हीच परमेश्वर चरणी, श्रीराम प्रभूंच्या चरणी प्रार्थना. तर जजमेंट हे कार्ड मागे बघा. या कार्डच्या पाठीमागे हिमालयासारखे पर्वत दाखवलेले आहेत, शुभ्रतेचं, पवित्रतेचं प्रतीक. माणसं आहेत ती पेटाऱ्यांमध्ये आहेत. पेटाऱ्यांचा रंग आतमध्ये काळोख, बाहेर थोड्याशा हिरवट छटा. माणसाच्या मनोवृत्ती अशाच असतात, वेगवेगळ्या रंगछटांनी भरलेल्या. निगेटिव्हिटी असते ते ग्रेइश रंगाने, राखाडी रंगाने, काळ्या रंगाने दाखवली जाते. तर सृजन हे हिरव्या रंगाने दाखवलं जातं. प्रेमाचा रंग गुलाबी आणि शांततेचा रंग पांढरा. या रंगांना समजून घेतच आपल्याला टॅरोमध्ये जेव्हा पुढे जायचं असेल तेव्हा त्यांची संगती लावावी लागते या रंगांची आणि मग आपल्याला उत्तरं सापडत जातात. असं हे जजमेंट कार्ड. तुम्हालाही जर का टॅरोचा अभ्यास करायचा असेल तर मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे वही घ्या, निरीक्षण करा, लिहून काढा. वारंवार टॅरो कार्ड हातात घ्या, त्यांच्याशी गप्पा मारा, बोला आणि तुमची प्रगती साधवून घ्या. धन्यवाद. राधाश्रीचे बोल पाहत राहा माझं हे यूट्यूब चॅनेल. तुमची काही सजेशन्स असतील तर जरूर विचारा. कोर्स करायचा असेल तरी करा, माझ्याकडे करा, इतरांकडे करा आणि सक्षम व्हा. धन्यवाद.